सोशल मीडियावरील अपप्रचार करणाऱ्या आरटीओचा कठोर इशारा, कायदेशीर कारवाई अटळ. अफवांवर विश्वास ठेवू नका, जालना आरटीओचे वाहनधारकांना आवाहन. आरटीओ अधिकाऱ्यांची बदनामी महागात पडणार, सोशल मीडियावरील खोट्या पोस्टरवर कारवाई. आज दिनांक 11 शनिवार रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार सोशल मीडियाच्या माध्यमातून शासकीय यंत्रणेची बदनामी करणाऱ्या, दिशाभूल करणाऱ्या, अफवा पसरविणाऱ्या आणि वाहनधारकामध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या समाजकंटकाविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जालना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिला आहे. नागरिकांनी सोशल मीडियावरील अपप्रचारावर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीलाच महत्त्व द्यावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जारी केले आहे. परिवहन विभागाने स्पष्ट केले की महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम 1988 आणि त्या अंतर्गत लागू असलेल्या नियमानुसार वाहनांची नोंदणी, फिटनेस, परवाना आदी बाबींची पूर्तता करणे प्रत्येक वाहनधारकासाठी बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कायद्यानुसार कारवाई केली जात असून अशा कारवाया नियमितपणे सुरू राहणार आहेत. याच अनुषंगाने 3 जुलै 2026 रोजी नियमित तपासणी दरम्यान एका मालवाहू ट्रकवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली होती. मात्र या कारवाईनंतर संबंधित व्यक्तीने शासकीय वाहन अडवून अधिकाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण, शासकीय कामात अडथळा आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. या प्रकरणी संबंधिताविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर काही व्यक्तींनी सोशल मीडियावर वस्तुस्थितीविरुद्ध खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट व संदेश प्रसारित करून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि अधिकाऱ्यांची बदनामी करण्याचा मोठा प्रयत्न सुरू केल्याचे परिवहन विभागाने नमूद केले. अशा अपप्रचारामुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होत असून शासकीय कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याने संबंधितावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच काही दलाल आणि समाजकंटक वाहनधारकांना तुमच्या वाहनावर कारवाई होऊ देणार नाही, आरटीओ कार्यालयातील अधिकारी आमच्या नियंत्रणात आहेत किंवा लवकरच अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत, अशा अफवा पसरवून आर्थिक फसवणुकीचा प्रयत्न करत असल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. वाहनधारकांनी अशा भूलथापांना बळी पडू नये आणि कोणत्याही अनधिकृत व्यक्ती किंवा मध्यस्थांशी व्यवहार करू नयेत, असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे. परिवहन विभागाने स्पष्ट केले की वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कोणताही दबाव किंवा राजकीय हस्तक्षेप न मानता नियमानुसार कारवाई सुरूच राहणार आहे. तसेच कोणत्याही अधिकाऱ्याचे नाव सांगून पैसे मागितले जात असल्यास किंवा कारवाई टाळण्याचे आमिष दाखवले जात असल्यास त्याची तात्काळ माहिती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय किंवा जालना शहर पोलिसांना द्यावी, असेही आवाहन यावेळी करण्यात आले आहे. रस्ता सुरक्षा ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असून संबंधित आणि शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी सर्वांनी वाहतूक नियमाचे काटेकोर पालन करावे. सोशल मीडियावर कोणतीही माहिती प्रसारित करण्यापूर्वी तिची सत्यता पडताळावी आणि अफवा पसरविणे टाळावे, अन्यथा संबंधिताविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिला आहे. लोक तुफान डिजिटल न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह मुख्य संपादक अशफाक पटेल.